नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हसळा येथे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंतीचे आयोजन। 12 जानेवारी 2025 रोजी म्हसळा तालुक्यातील ITI कॉलेज या कॉलेजमध्ये सकाळी 11 वाजता राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून राष्ट्रीय युवा दिन उत्साहाने साजरा करण्यात आला। यावेळी व्यासपीठावर निमंत्रित पाहुणे जिजामाता हायस्कूलचे संस्थापक तथा अध्यक्ष महादेवराव पाटील, शिवकृपा पतसंस्थेचे चेअरमन तथा माजी नगराध्यक्ष दिलीप कांबळे, रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बनवटी मुख्याध्यापक जयसिंग बेटकर सर, हायस्कूलचे मुख्याध्यापक संदीप काबळेकर सर, श्री शैलेश जोशी सर, प्राचार्य वृंदा कानल मॅडम, नी स्विंग टेक्नॉलॉजी अनिल देशमुख सर, नी संघाताप स्वप्नील कुलकर्णी सर, नी वीजतंत्री विश्वजित शेट्टे, नी जोडारी अभिषेक दिवेकर सर, सोहम नांदगावकर सर, प्रसाद सुतार सर, शाळेचे इतर स्टाफ आणि विद्यार्थी आवर्जून उपस्थित होते। यावेळी कॉलेजच्या वतीने घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, कबड्डी स्पर्धा, धावणे स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा व इतर मैदानी खेळ घेण्यात आले आणि या स्पर्धांचे बक्षीस वितरण समारंभ उपस्थित पाहुण्यांच्या शुभ हस्ते करण्यात आला। कॉलेजमधील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यात आले। यावेळी कॉलेजचे प्राचार्य जोशी सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले। आजच्या कार्यक्रमानिमित्त युवा प्रेरणा दिन या दिनाचे महत्त्व दिलीप कांबळे यांनी मनोगतात सांगितले। जिजामाता संस्थेचे संस्थापक महादेव पाटील यांनी राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक जीवनावर मार्गदर्शनपर भाषण केले। मुख्याध्यापक बेटकर सर यांनी आजच्या विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना कौशल्य प्रणाली आधारित शिक्षण घेणे अपेक्षित आहे। क्रीडा क्षेत्राचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। यावेळी कॉलेजचे अनिल देशमुख सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि शिक्षिका वृंदा कानल मॅडम यांनी आभार प्रदर्शन केले। राष्ट्रीय युवा दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले। यावेळी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी युवा प्रेरणास्थान विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या जीवनावर मनोगते व्यक्त केली। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर, म्हसळा। ओळखले जाते। स्वामी विवेकानंद हे फक्त भारताचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे प्रेरणास्थान होते। 1863 साली कोलकात्यामध्ये जन्मलेल्या नरेंद्रनाथ दत्त म्हणजे स्वामी विवेकानंद यांनी आपल्या विचारांनी आणि कार्याने संपूर्ण जगाला प्रभावित केले। 1893 साली शिकागो येथे त्यांनी दिलेल्या विश्व धर्म परिषदेचे भाषण आजही आपल्या संस्कृतीच्या समृद्धतेचे प्रतीक आहे। ते नेहमी युवकांना प्रेरित करत आले, असे सांगत की उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्ती होईपर्यंत थांबू नका। त्यांच्या मते युवक हेच देशाचे भविष्य आहेत आणि त्यांच्यातच समाज बदलण्याची ताकद आहे। तर एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो।